सकाळची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने झाली पाहिजे. पण रोज रोज सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट काय करावा हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आजची ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. आणि रोज सकाळी फक्त पोहे आणि उपमाच तर आपण करत नाही, बरोबर? म्हणूनच आजची ही जी रेसिपी आहे ना, ती सकाळच्या घाईमध्ये पण होणार आणि सकाळच्या कामांची जी गडबड असते ना, त्यासाठी जी एनर्जी लागते ती पण या आपल्या ब्रेकफास्ट मधून मिळणार आहे. चला, तर आजचा आपला हा हेल्दी ब्रेकफास्ट करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण बीटरूट आणि ओट्सचा चीला करत आहोत. मग तुम्ही याला पॅनकेक सुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप ओट्स घेतले आणि अर्धा कप पाण्यामध्ये याला भिजत घातलेला आहे आणि याला एक 10 मिनिटं बाजूला ठेवू. ओट्स भिजवल्यामुळे याचे पॅनकेक्स व्यवस्थित होतात, म्हणून इथे फक्त एक 10 मिनिटं आपण याला भिजवून ठेवलं आहे. तेवढ्या वेळामध्ये आता आपण भाज्या कट करून घेऊ. तर मी आज बीट आणि गाजर वापरणार आहे. तुम्ही याऐवजी तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता. जसं जसं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, मटार, कॉर्न या सगळ्या भाज्या पण तुम्ही यामध्ये घालू शकता. आज मी इथे सिम्पली बीट आणि गाजरच किसून घेणार आहे. तर सगळ्यात आधी याचे साल काढून घेऊ आणि इथे मला पूर्ण गाजर आणि पूर्ण बीट लागत नाहीये. इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे यामध्ये एका जणाचा आपला ब्रेकफास्ट तयार होणार आहे. जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवून घेऊ शकता. हे बघा, बारीक किसणीने मी इथे गाजर आणि बीट किसून घेत आहे. हे बघा, आपलं गाजर आणि बीटरूट छान किसून झालेलं आहे. आता जे आपण ओट्स भिजत घातले होते त्याच बोलमध्ये हे आपण घालून घेऊ आणि इथे 10 मिनिटं पण पूर्ण झालेली आहे. तर तेवढ्या वेळामध्ये आपला ओट्स पण तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. त्याने पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब केलेलं आहे. आता हे मिक्स करू आणि यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स घालू. सगळ्यात आधी मी इथे कोथिंबीर घातली. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा पण उपयोग करू शकता. मी इथे चिली फ्लेक्स घालत आहे. त्यानंतर हे पिझ्झा सीझनिंग असतं ना, ते मी इथे घालत आहे. तुम्ही तिखट, मिरची असं पण करून किंवा असं घालून पण तुम्ही हा पॅनकेक किंवा हा चीला तयार करू शकता. चवीपुरतं मीठ घातलं आणि 2 टेबलस्पून मी इथे बेसन घालत आहे. आता हे छान मिक्स करू. जेव्हा आपण ओट्स भिजवले तेव्हा मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे, कारण ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी स्प्रेडेबल झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण तव्यावरती हे टाकू तर ते छान पसरलं पाहिजे. तर यामध्ये मी अजून पाव कप पाणी घातलं. तुम्ही पाणी अंदाजे पण घालू शकता. तर हे बघा, अशी कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता तव्यावरती तेल घालू. तेल आपल्याला फार घालायचं नाहीये. अगदी थोडं तेल आपण ब्रशनी स्प्रेड करून घेऊ. त्यानंतर याच पद्धतीने मी छोटे छोटे पॅनकेक तयार करणार आहे किंवा चीला तयार करणार आहे. तुम्ही मोठा पण तयार करू शकता. असे मोठे चिले किंवा मोठा पॅनकेक पण तयार करू शकता. आता हे जे पॅनकेक किंवा हा जो चीला आहे ना, तो मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी तयार केला, म्हणून मी इथे अगदी छोटे छोटे केलेले आहेत. तुम्ही तुमच्यासाठी करत असाल तर थोडे मोठे केले तरीही चालेल. हा आपला बीटरूट चीला सुंदर दिसावा म्हणून मी फक्त इथे थोडेसे तीळ घालत आहे आणि हा आपला ब्रेकफास्ट अजूनच हेल्दी व्हावा त्यासाठी इथे तुम्ही जे सीड्स असतात, जसं पंपकिन सीड्स आहे किंवा सनफ्लावर सीड्स आहे, तर हे पण तुम्ही यावरती घालू शकता किंवा यामध्ये घालून घेऊ शकता. त्याने आपल्या या ब्रेकफास्टमध्ये जे काही सीड्स आपण खायला पाहिजे ते पण इन्क्लूड होईल. तर असं पण तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकता मी आतापर्यंत खूप साऱ्या टिप्स तुम्हाला इथे दिलेल्या आहे. अशाच छान छान टिप्स आणि मस्त मस्त रेसिपीज जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आता महाराष्ट्रीयन म्हणा किंवा इंडियन म्हणा, जेव्हा आपण एखादा ब्रेकफास्ट तयार करतो, थालीपीठ करतो किंवा पराठे करतो, तर त्याच्यासोबत चटणी, डिप काहीतरी तर पाहिजे. तर त्यासाठीच म्हणून आज मी एक मस्त असं चटणी किंवा डिप तयार केलेली आहे. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा दही घेतलं. दही थोडं घट्ट होतं आणि अर्धा चमचा यामध्ये मेयो घेतलेला आहे. तर मी हा तंदोरी मेयो जो असतो ना, तो या दह्यामध्ये घातला. थोडंसं मीठ घातलं फक्त दह्यापुरती आणि छान मिक्स करून घेतलं. तर हे बघा, आपलं एक मस्त असं डिप तयार झालेलं आहे. हे या चीला सोबत खूप छान लागतं आणि याऐवजी फक्त तुम्ही दहीमध्ये
थोडंसं मीठ आणि साखर घालून जरी यासोबत सर्व केलं तरी पण छान लागतं. चला तर आपला ब्रेकफास्ट तयार आहे. आपला बीटरूट आणि ओट्सचा चीला तयार आहे. सोबत डिप पण तयार आहे. आता आपण हे सर्व करू. बघितलं हे करणं किती सोपं आहे. सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारा हा पदार्थ आहे. एकदा नक्की ट्राय करा. इव्हन तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. आजची ही इझी ब्रेकफास्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.